विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ब म्हणजेच क्रियापद याबद्दल बोलणार आहोत. इंग्रजी बोलत असताना मराठीमध्ये त्याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी कळणं अत्यंत गरजेचं असतं. बघ, इंग्रजीसाठी एखादा शब्द यूज केल्यानंतर आपण मराठीमध्ये आपल्या प्रमाण भाषेनुसार किंवा आपल्या भाषेनुसार त्या ठिकाणी वेगवेगळे अर्थ घेत असतो. मग अशा वेळेस इंग्रजीमध्ये एकच शब्द येतो, परंतु आपण बोली भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे घेताना आपण दिसून येत असतो. तत्पूर्वी यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर क्रियापदाची टाईप्स किती असतात, प्रायमरी आहेत, त्यानंतर मेन वर्ब आहे, तर ऑक्झिलरी वर्ब जे आहे आणि मेन वर्ब जे आहे याबद्दलची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली होती. आज त्या वर्बचे साऊंड कसे असतात आणि आपण मराठीमध्ये त्याचे वेगवेगळे साऊंड कसे यूज केले जातात त्याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, वर्ब दिलेला आहे. वर्ब म्हणजे काय, ते क्रियापद. आता क्रियापदाचा जनरली ध्वनी जो आहे त्या ठिकाणी जर साऊंड जर बघितला, त्याला ध्वनी हा साऊंड जो आहे तो साऊंड कसा असतो, तर एखादा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तर उच्चारत असताना जनरली जर बघितलं तर त्याचा उच्चार एक तर करिता, साठी, चा, ची, चे, स, ला, र अशा प्रकारे शेवटी त्याचा साऊंड आपल्याला येताना दिसून येतो. मग एक्झाम्पल दाखल या ठिकाणी जर बघितलं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. जसं टेल दिलेलं आहे. टेल म्हणजे काय होते, तर सांगणे. मग आपण फक्त मराठी बोलत असताना बोलीभाषेमध्ये फक्त सांगणेच घेतो का, नाही घेत. तर मग त्यासाठी जर टेल म्हणजेच काय, तर टेल म्हणजे सांगण्याकरिता, त्यानंतर सांगण्यासाठी, सांगण्यासाठी, त्यानंतर सांगावयास, त्याच्यानंतर सांगण्याची, सांगवण्याचे किंवा सांगवयास, सांगायला किंवा सांगणार. ज्यावेळेस आपण बोलीभाषेमध्ये बोलत असतो, ग्रामीण भागामध्ये जनरल जर बघितलं तर बोलत असताना टेल हा शब्द इंग्रजीमध्ये फक्त टेल आलेला आहे. इंग्रजीमध्ये काय टेल, परंतु आपण जेव्हा बोलत असतो त्यासाठी टेललाच काय म्हणू शकतो, तर त्याला सांगण्याकरिता म्हणू शकतो, सांगण्यासाठी म्हणू शकतो, त्यानंतर सांगण्याचा म्हणू शकतो, सांगण्याची, सांगण्याचे, सांगवयास आणि सांगायला आणि सांगणार. एवढ्या मोठ्या शब्दांसाठी जर बघितलं तर आपण मात्र इंग्रजीमध्ये एकच शब्द घेऊ शकतो, तो म्हणजे टेल. दुसरा एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. जसं आक्स म्हणजे विचारणे. आता जनरली हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी अर्थ माहीत असतो. आक्स म्हणजे काय, विचारणे. पण समजा जर आपल्याला त्या ठिकाणी विचारण्याकरिता जर म्हटलं तर मग अशा वेळेस काय घ्यावं लागेल, तर त्या ठिकाणी आक्सच घ्यावं लागेल. म्हणजे याचा उच्चार, आक्सचा उच्चार दुसरा काय होऊ शकतो, तर आपण त्या ठिकाणी विचारण्याकरिता, विचारण्याकरिता, विचारण्याकरिता. दुसरा अर्थ त्याचा काय घेऊ शकतो, तर विचारण्यासाठी, विचारण्यासाठी, विचारण्यासाठी. त्याच्यानंतर विचारण्याचा, विचारण्याचा. त्यानंतर विचारण्याचे, विचारायचे, विचारायचे. त्यानंतर विचारायची, विचारायची. त्याच्यात विचारण्यास, विचारण्यास. त्याच्यानंतर विचारायास, विचारास. त्यानंतर विचारायला, विचारायला आणि विचारणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज ज्यावेळेस आपण या ठिकाणी आक्स म्हणतोय, आक्स म्हणजे काय, तर विचारणे. परंतु आपल्या बोलीभाषेमध्ये बोलत असताना एखाद्या वेळेस मी विचारण्याकरिता आलो, मग त्यासाठी काय आहे, तर आक्सच येईल. विचारण्याकरिता, विचारण्यासाठी. त्याच्यानंतर विचारायचा, विचारायचे, विचारायची. त्यानंतर विचारण्यास, विचारायचा, विचारायला आणि विचारणार. या सर्व बाबीसाठी इंग्रजीमध्ये मात्र एकच शब्द येतो, तो म्हणजे आक्स. अशा प्रकारे आपल्याला या क्रियापदाचे जे काही साऊंड आहे ते साऊंड त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा ध्वनी जो कसा असतो, म्हणजे एखादा जर इंग्रजीमधला शब्द असेल तर त्याचा क्रियापद म्हणून ज्यावेळेस आपण यूज करतो तर तो साठी, करिता, चा, ची, चे, स, ला, र या प्रकारे त्याचा उच्चार आपण घेऊ आपलं इंग्रजी जे आहे ते इंग्रजी आपण बोलू शकतो. तर आता वर्बचे फॉर्म किती असते ते बघूया. याचा ध्वनी आपण बघितलेला आहे, त्याचे टाईप्ससुद्धा बघितले.
त्याच्यानंतर बघा ते वर्बचे फॉर्म जे आहे ते 5 फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी त्याला कन्वर्ट करू शकतो. वेगवेगळे जर बघितलं तर या ठिकाणी पहिलं वर्ब आपण घेतलेलं आहे प्ले. आता प्लेचा अर्थ होते खेळणे आणि हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे. आता सेकंड फॉर्म जे आहे तर त्याला काय लागलेलं आहे, ईडी लागलेला आहे. आणि V3 जे आहे यालासुद्धा त्या ठिकाणी काय लागलेलं आहे, ईडी लागले आहे. म्हणजे प्ले, प्लेड, प्लेड क्रिया त्याचा फोर्थ फॉर्म जर बनवायचा असेल, चौथं रूप जर आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा V1ला ING लावायचं असतं. म्हणजेच काय असं प्ले असेल तर प्लेइंग होईल आणि त्याला ING लावलं तर त्याचं V4 जे आहे ते तयार होतं. त्याच्यानंतर 5वं जे आहे तर 5वं त्या ठिकाणी जर बघितलं तर क्रियापदाला यस किंवा यस लागला जात असतो. तर यावेळेस त्या ठिकाणी आपण त्याचा 5वं फॉर्म बनवू शकतो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. आक्स म्हणजे विचारणे, दुसरं त्या ठिकाणी आक्स, त्याच्यानंतर आस्किंग आणि त्याच्यानंतर आक्स. अशा प्रकारे आपण त्याचं त्या ठिकाणी 5 फॉर्म बनवू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ट्राय दिलेला आहे. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ट्राईड, ट्राईंग आणि ट्राईज. अशा प्रकारे त्याचे आपल्याला 5चे 5ही फॉर्म बनवता येतं. त्यानंतर नेक्स्ट बघूया सेल म्हणजे विकणे, सेल, सोल्ड, सेलिंग, सेल्स. त्यानंतर त्या रीच घेतलेलं होतं. रीच म्हणजे पोहोचणे, रीच, त्याच्यानंतर रिचिंग आणि त्याच्यानंतर रीच. त्यानंतर डिसाईड म्हणजे ठरविणे, डिसाइडेड, त्यानंतर डिसाइडिंग, त्याच्यानंतर डिसाइड्स. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी या वर्बचे 5 फॉर्म तयार करता येतात. पहिल्या याच्यामध्ये मेन असतो, जे बेस फॉर्म असतात. दुसऱ्या याच्यामध्ये ईडी जे आहे ते ईडी लागले जाते. याच्यामध्ये कधीकधी त्याचं 2 फॉर्म वेगळे असतात, त्याचबरोबर 3ही फॉर्म वेगळे असू शकतात. जसं या ठिकाणी जर बघितलं तर ह्या सेल जो आहे दुसरं त्याचं सोल्ड आलेलं आहे. तर त्याच्यानंतर लक्षात ठेवा की V4 जर असेल तर नेहमी त्याला पहिल्याला ING लावायचा आणि त्याला चौथं फॉर्म आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. आणि 5वं जे आहे V5 जे आहे त्याला यस किंवा यस लावल्या जात असतो. पुढचं वर्ब बघूया. सिलेक्ट दिलेलं आहे. सिलेक्ट म्हणजे काय, गोळा करणे, सिलेक्टेड, सिलेक्टिंग आणि सिलेक्ट. अशा प्रकारे त्याला आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर दुसरा से आहे. से म्हणजे म्हणणे, सेड, सेईंग, सेज. त्याच्यानंतर नीड म्हणजे गरज असणे, नीडेड किंवा नीड. त्यानंतर नीडिंग आणि नीड्स असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर वरी दिलेलं आहे. वरी म्हणजे काळजी करणे, वरिंग आणि वरीज. अशा प्रकारे आपण त्याचे 5ही फॉर्म घेऊ शकतो. त्यानंतर चेंज म्हणजे बदलणे, म्हणजे चेंजिंग, चेंज. त्याच्यानंतर फिनिश म्हणजे संपवणे, फिनिशिंग. त्याच्यानंतर सिलेक्ट म्हणजे निवडणे, सिलेक्टिंग आणि सिलेक्ट्स. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वर्बचे 5 फॉर्म जे आहे ते 5 फॉर्म त्या ठिकाणी बनवू शकतो. आणि त्याचा आपण सुरुवातीला जे साऊंड बघितले होते त्या साऊंडनुसार एवढं जरी आपण जर त्या ठिकाणी वर्ब जर केले तर इंग्रजी बोलायला आपण सुरुवात करू शकतो. छोटे छोटे जे वाक्य आहे ते वाक्य त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, बोलता येईल, वाचता येईल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी क्रियापदाचे साऊंड आणि क्रियापदाचे फॉर्म जे आहे ते फॉर्म त्या ठिकाणी बघितलेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि सोबत चॅनलवर जर नवीन असाल तर अशा वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथं तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी लिहिता येईल, बोलता येईल आणि वाचतासुद्धा येईल.